एकदा एक वृद्ध स्त्री मरण पावली. तिला घ्यायला यमराज आले. महिलेने यमराजाला विचारले, तुम्ही मला स्वर्गात नेणार आहात की नरकात? यमराज म्हणाले, या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहेस, म्हणून मी तुला थेट भगवंताच्या घरी घेऊन जात आहे. वृद्ध स्त्री आनंदित झाली आणि म्हणाली, धन्यवाद, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नर्क याबद्दल खूप ऐकले आहे, पण ही दोन्ही ठिकाणे मला एकदा पाहायची आहेत. यमराज म्हणाले, तुझे कृत्य चांगले आहे, त्यामुळे मी तुझी इच्छा पूर्ण करतो. चल, देवाच्या घरी जाताना वाटेत स्वर्ग आणि नर्क दोन्ही लागतात, आपण ते दोन्ही पाहू. दोघेही चालायला लागले. पहिल्यांदा नर्क आला. नरकात पोचताच वृद्ध स्त्रीला लोकांचे रडणे आणि ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. नरकात प्रत्येकजण दुबळे पतले आणि आजारी दिसत होते. त्या म्हातारीने एका माणसाला विचारले, तुझी अशी अवस्था का झाली आहे? तो माणूस म्हणाला, दुसरी काय अवस्था असेल? मी मरून येथे आल्यानंतर एक दिवस सुद्धा मला अन्न मिळाले नाही. आमचे जीव भुकेने त्रस्त झाले आहेत, तडफडत आहेत. आता वृद्ध स्त्रीची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली, जी लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे 300 फूट उंच असेल. त्या भांड्याच्या वर एक मोठा चमचा लटकत होता. त्या पात्रातून एक अप्रतिम सुगंध येत होता. वृद्ध स्त्रीने त्या माणसाला विचारले, की या भांड्यात काय आहे? तो माणूस हताशपणे म्हणाला, हे भांडे नेहमी चविष्ट खिरीने भरलेले असते. त्या म्हातारीने आश्चर्याने विचारले, त्यात खीर आहे, मग तुम्ही लोक ही खीर पोटभर का खात नाही? तुम्हाला भूक लागली आहे ना? आता तो माणूस रडू लागला आणि म्हणाला, कसे खायचे? हे भांडे तर 300 फूट उंच आहे. आमच्यापैकी कोणीही त्या भांड्यापर्यंत पोचू शकत नाही. वृद्ध महिलेला त्यांची दया आली. ती विचार करू लागली, खिरीने भरलेले भांडे असूनही हे लोक भुकेने व्याकुळ आहेत. कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असावी. यमराज वृद्ध स्त्रीला म्हणाले, चला, आपल्याला उशीर होतोय. दोघेही चालायला लागले. काही अंतर चालल्यावर स्वर्गात पोचले. तिथे वृद्ध स्त्रीला वेगळे चित्र पाहायला मिळाले. तेथील सर्व लोक खूप आनंदी होते, हसत खेळत होते. ते पाहून म्हातारीलाही खूप आनंद झाला. पण स्वर्गात सुद्धा म्हातारीची नजर एका 300 फूट उंच भांड्यावर पडली. नरकात जसे भांडे होते, अगदी तसेच ते भांडे होते आणि त्यावरही एक चमचा लटकत होता. वृद्ध महिलेने तिथल्या लोकांना विचारले, की त्या भांड्यात काय आहे? स्वर्गातील लोक म्हणाले, त्या भांड्यात खूप चवदार खीर आहे. आता म्हातारीला आश्चर्य वाटले आणि तिने त्या लोकांना विचारले, पण हे भांडे तर 300 फूट उंच आहे. तुम्ही लोक तिथपर्यंत पोचू शकत नसाल, त्यामुळे तुम्हाला खीर मिळत नसेल आणि तुमची उपासमार होत असेल, होय ना? पण तुम्ही तर मला सगळे खूप आनंदी वाटताय, ते कसे? लोक म्हणाले, या पातेल्यातून आम्ही सर्वजण रोज पोटभर खीर खातो. म्हातारी म्हणाली, पण कसे? भांडे तर खूप उंच आहे. तेव्हा लोक म्हणाले, भांडे जास्त उंच असेल तर काय झाले? इथे खूप झाडे आहेत. ही झाडे, नद्या, धबधबे देवाने आपल्या माणसांच्या वापरासाठी निर्माण केली आहेत. आम्ही या झाडांची लाकडी घेतली, ती कापली, नंतर लाकडांचे तुकडे जोडले आणि एक मोठी शिडी तयार केली. त्या लाकडी शिडीच्या सहाय्याने भांड्यांपर्यंत पोचतो आणि एकत्र खिरीचा आस्वाद घेतो. आता म्हातारी यमराजाकडे पाहू लागली. यमराज हसले आणि म्हणाले, देवाने माणसाच्या हातात स्वर्ग आणि नर्क दोन्ही दिले आहेत. हवे असल्यास माणूस स्वतःसाठी स्वर्ग किंवा नर्क दोन्ही निर्माण करू शकतो. देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवले आहे. त्याच्यासाठी त्याची सर्व मुले समान आहेत. तो कोणाशीही भेदभाव करत नाही. नरकात ही पुष्कळ झाडे होती, पण ते लोक स्वतः खूप आळशी आहेत. त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे. त्यांना कोणतेही काम करायचे नाही, कोणतेही कष्ट करायचे नाही. म्हणूनच त्यांना भूक लागली आहे आणि ते भुकेने व्याकुळ आहेत. कारण भगवंताने निर्माण केलेला हा या जगाचा नियम आहे. कष्ट करणाऱ्यालाच गोड फळे खायला मिळतील. या कथेतून आपल्याला एक बोध मिळतो. स्वर्ग आणि नर्क आपल्या हातात आहे. कष्ट करा, सत्कर्म करा आणि आपले जीवन स्वर्ग बनवा. धन्यवाद.